श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 34 रुद्राध्याय महात्म्य. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री गुरु नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पतीपत्नीला म्हणाले, पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून राजपुत्राचे व प्रधानपुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशर ऋषींच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला, मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक हे दोघे कुक्कुट मरकट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, सर्वज्ञ आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी. राजाने असे विचारले असता पराशांनी क्षणभर मौन धरले. थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल याची कल्पना आहे, परंतु सत्य काय आहे ते सांगितले पाहिजे. तर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझ्या ऐकण्याची तयारी आहे ना? राजा म्हणाला, भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारित आहे. जे असेल ते सांगा. पराशर म्हणाले, मग ऐक तर. तुझा हा मुलगा अल्पायुष्य आहे. तुझ्या पुत्राला 12 वर्ष झाले आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल. पराशर ऋषींचे हे सेनाला वज्रघातासारखे वाटले. ते अनिष्ट वृत्त ऐकून तो बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडाबडा लोळत शोक करू लागला. तो पराशर ऋषींचे चरण धरून विनवण्या करू लागला, मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा. राजाचा तो शोक पाहून पराशांना त्याची दया आली. ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटावर मात करायचे असेल तर त्या शूलापानी शिवशंकराला शरण जा. त्याच्या आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवाने विश्व निर्माण करावे यासाठी स्वतः शंकराने ब्रह्मदेवाला 4 वेदांचा उपदेश केला. या 4 वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतः श्री शंकरानेच सांगितले आहे. त्या शंकरांच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी. प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्राध्यायाचे जो कोणी भक्तिभावाने परमश्रद्धेने श्रवण पठण करीत त्याच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. या रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला. ब्रह्मदेवाने इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या रुद्रादापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरुते नष्ट करणारा व 4ही पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. कामक्रोधादी विकारांपासून घडणारे सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्यासमोर येण्यास सुद्धा यमदूत घाबरतात. मात्र हा रुद्राचा जप गर्वाने उभे राहून निजून अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पाप लागत नाही, पाप त्यांना शिवत नाही. रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला उपाय सांगतो, ते केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल, गडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरांवर 10,000 रुद्रावतारांनी अभिषेक कर. 100 घटांची स्थापना कर. त्या दिव्यवृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्रावर्तने कर. त्याला तीर्थप्राशन करू दे, म्हणजे तुझा मुलगा 10,000 वर्ष जगेल. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. श्रीशंकरांवर सतत अभिषेक सुरू केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्रानुष्ठान अखंड 7 दिवस चालू होते. 7व्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्म रूपाने तिथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडाधिकारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पराशर ऋषींना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले, बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का? त्यावर सुधर्म म्हणाला, एक महाभयंकर काळा पुरुष मला पकडून नेण्याचा बेतात होता. त्याचवेळी 4 दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरांसारखे दिसत होते. त्यांनी त्या काळ पुरुषापासून माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेनासहित सर्वजण भगवान श्रीशंकर जयकार करू लागले. नगरात सगळीकडे आनंद झाला. आनंदोत्सव सुरू झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राह्मणांना भोजन व उत्तम दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशर ऋषींचा उच्च आसनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याचवेळी नारद मुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले, मुनिवर्य,
आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का? नारद मुनी म्हणाले, मी कैलास लोकी गेलो होतो. त्यावेळी यम तेथे वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले असे यमाने विचारले असता वीरभद्र उत्तरला, तू भद्रसेनेच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला 10,000 वर्षाचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे हे तुला माहीत नाही का? तो आपल्या मर्यादा का सोडल्यास? चित्रगुप्ताकडे आहे ती पहा. मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला असता चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, येथे या राजपुत्रास 12 वर्ष आयुष्य आहे असे लिहिले आहे. हे खरे, मोठेच गडांतर आहे, पण नंतर तेथेच मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गडांतर चुकवून 10,000 वर्ष राज्य करील असे लिहिले होते. हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशर ऋषींच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे असे सांगून नारद मुनी नारायण नारायण म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशर ऋषींनीही राजाचा निरोप घेतला. त्या ब्राह्मण पतिपत्नीला ही भद्रसेन पुत्राची कथा सांगून श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य असे मोठे अद्भुत आहे. इतके कथावृत्त सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरूंचे रुद्रावतार फार प्रेम आहे. श्रीगुरू साक्षात रुद्रस्वरूप आहेत, म्हणून रुद्राध्यायाने त्यांची पूजा करावी. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रुद्राध्याय महात्म्य नावाचा अध्याय 34वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणस्तु. श्री गुरुदेव दत्त.